हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवदीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। रामालगे तारे ती सांगतरस त्वम अप्रमेयश्च दुरासदश्च जितेंद्रियश्चोत्तम अधार्मिकश्च अक्षय्यकीर्तिश्च विचक्षणश्च क्षितिक्षमावान् शतजोपमाक्षः. म्हणतरस रामचंद्रा तू कतेक शाश्वत कीर्ती मिळली नव्हे. धर्मिष्ठ तू जितेंद्रिय वै सकडी क्षमाशीलय म्हणता आशिली नव्हे. तू वाली क्षम करनी जवो जल्या आत्त मक्का खंयची बाणान तू वाली मारली पळय तेंची भाण काणू म्हाकाय मारी आनी त्या वाली लागी म्हाका पेटय. रामा हांव येद्दोळ ते तागे लोटशिल्लो ताम ना म्हळ्यार तो अतृप्त आत्म जावन आसतलो तशें जावन तूं म्हाकाय पेटय म्हणटा. आनी रामा स्त्रीवधी जात म्हूण म्हळ्यार शंकी करूं नका. शास्त्र कसं सांगता म्हूण म्हळ्यार बायला म्हूण म्हळ्यार बामणाला आत्मची म्हूण म्हणटा. तशें जावन तूं म्हाका मारलें म्हूण जाल्यार वाली लोटो हांव मेळ्ळी म्हूण जाल्यार तुका कन्यादानाचें पुण्य खंडित मेळटा. तशें जावन प्रभो दुख्खार्थ जावन अनाथ जावन हांव मेगल बामण वानरेश्वर वालीक सोण खंडीत आसना. हांव आतां अनाथ वय दुख्खान बुडल्या जाल्यार मेगल बामणा सोण हांव रब्बना. तशें जावन म्हाका वध करी रामा वगी करी म्हणटना तो राम सांगता की तिका तूं इशे पुरे करचनाच इत्याक म्हूण म्हळ्यार काल कोणेय उल्लंघन करूं जायना. काल म्हळ्यार कोणेय दुसरो न्ही परमात्मुची ताणेची सर्वय करचेय प्रेरण दिवचेय कारणय तोची प्रेरणय तोची. कोणेय स्वतंत्र जावन कसलेय कार्य करूं ना. तांगेल कर्माक अनुगुण जावनूची तांणी कार्य करताची. तशी हांगा कसल जाल्ला येदोळते हें वालील कार्याक अनुगुण जावन जल्लेलें. तशें जावन काल मिरकवून जवो काल सोण आमी कसले करताचे म्हूण म्हळ्यार जायना. प्रारब्ध कर्म कोणाकय मिकून चोलूक जायना. कालरुपी परमात्माक ताका बंधू बळग मेगेले अन्यकलेले दुसरेकलेले म्हूण म्हळेलें पक्षपात ना. म्हाका कसले दूख येवचे नज तांकां मांद्र येवो म्हूण सांगून दूख तडसुच्याक कसले उपाय ना. देवाल विशयांत हांव पराक्रमी म्हाका देवान कसले करूं जायना म्हूण लेखल्यार पराक्रमय प्रयोजना ना. म्हणटना कोण ज्ञानी की तो सर्व कर्मा फला निमती अशें प्रेय जाल्लें म्हूण सांगून लेखता. धर्म अर्थ काम सकडी कालाचे वेवस्थीक कालाचे चौकट म्हणटा पळय तातूंत भितर हें पुरें. तशें वाल्यत धर्मार्थ काम संयुक्त जावन आशिल्ले श्रेष्ठ फलाची अनुभवसीच्याक ताका श्रेष्ठ गती मेळ्ळा. श्रेष्ठ गती मेळ्ळा म्हूण कशी सांगता. मेल्ललो न्हू तो बाणान म्हळ्यार कोणाल बाणान मेल्ललो तो रामाले बाणान. म्हणटना रामा बाणान मेल्लेले जना वीरगती स्वर्गाची म्हूण म्हणटाची. तशी मागीर रामचंद्र सांगतरस आनी मुखारी कसो काम जावका त्या पुराय जावका पुराय जनान शोक करून बसल्यार मेल्लेल्याक एक श्रेयस्कर काम कोरका न्हय. तशें जावन दोळो पुसियाची आनी सज्जन संप्रदायाशी महात्मा वालिले ऊर्ध्व कर्म चलयसूच्याक सिद्धत करयाची म्हूण म्हणटा. लक्ष्मणूय सर्व जना आज्ञ करता. सुग्रीवू अंगदू तांणी वालीक शवदहन करूक प्रवृत्त जाताचे.
दिव्य जावन आशिल्ले शिबिका शिबिका म्हळ्यार चिते म्हणटा आपल्या तांतू भितर मालील देह दवरली की ती वापस रोड सुरू केले. हा वानर महाराज, हा नाथ मम वत्सल, हा महार महाबाहो, हा मम प्रिय पश्यमा म्हण हे राया, हे नाथा, हे मिगल बामणा महात्मा महाबाहू जावन आशिल्लो वाली म्हाका पळय म्हूण सांगून ती म्हाका सोण वतवे, म्हाका पळय तूं हांगा, हांव कशें पळय म्हूण ती रोदन करता. सर्वजन तिका समाधान करतरसची अंगदो शव दहन करता म्हळ्यार शवाक अग्निस्पर्श करता. चिताम आरोपयामास शोकेनाभि हतेंद्रिय ततोग्नि विधिवत दत्वा सो अपसव्यम चकारः. चिते वयर दवरलेले बापसूक तो चिताग्नी स्पर्श करता. ताका कसं करचें म्हूण कळना. हतेंद्रिय खंयचे इंद्रिय ताणें सांगिल्लें तशी काम करना आनी दुख्खान बुड्डून गेला. जाल्यार अग्निस्पर्श कोरका म्हळ्यार वय तो अग्निस्पर्श करता. तागेले अंत्यक्रिये पुरे जाल्ले. सुग्रीवालानी अंगदाल पर जावन हनुमंतो रामचंद्राला आयलो आनी म्हणटकय प्रभो तुवेची सुग्रीवाक पट्टाभिषेक करका. तूं सांगिल्लें न्हय पट्टाभिषेक करता हांव वालीक मारनो, तूंची राय जेवची तशी करता. आज तुगेल निमती या पळय साध्य जाला, तूं तशें जावन येवन पट्टाभिषेक कोरका म्हणटा तेन्ना तो सांगता की रामचंद्र कसो कसवे इत्युक्तो भगवान ऊचे किंचित त्वां विस्मितं वच पुरः ग्रामेषु नो वास पित्राज्ञा मे चिकीर्षतः. अशी सांगली कुडले देव रामचंद्र हनुमंताला सांगता की पळय हांव अन्नाला आज्ञा परिपालक जाला तशें जावन वनवास कोरका म्हणली नंतर पुरप्रवेश हांव करूं ना जाल्यार हांव करयसीत तागेले पट्टाभिषेक म्हूण सांगून लक्ष्मणाला सांगता तो. पळय लक्ष्मणा सुग्रीवाला पट्टाभिषेकाक जाय जाल्यार पुरे करी म्हूण रामान आज्ञे केला. लक्ष्मण वचून सर्व रथविजांक आपोवन सुग्रीवाल पट्टाभिषेकाक सर्व सिद्धती कोरून सुग्रीवाक किष्किंदेचे पट्टार बसयता, सिंहासनारी राय करता आनी अंगदाक युवराज पदवी दिवयता. तुलसीदासई बारीचंद्र कोण सांगताचे कसं लगी मन तुरत बोलाई पुरजन विप्र समाज राजू दीन सुग्रीवकः अंगदकः जुबराज. राजू दीन सुग्रीवकः सुग्रीवाक राय म्हूण म्हणली की अंगदकः जुबराज. जुबराज म्हळ्यार युवराज जाल्लो म्हूण सांगून पट्टाभिषेक समारंभ हनुमंताल नेतृत्वान तूं जाल्ले. गज गवाक्ष गवय शरभ गंधमादन नील मैंद द्विविध सुषेण असल पुरे जांबवंत हे पुरे 10 जन मंत्री जल्लींचे ताका कोणाक सुग्रीवाक. आतां सुग्रीव रायो अंगद युवरायो हे 10 जन मंत्र्यो आनी हनुमंतू ताका आश्वासन दिता हांव केन्नाय तुगेलो वटू आस म्हूण सांगून तागेले मंत्री पदवी तो घेना. जाल्यार सुग्रीवा हांव रामसेवकू जाल्यार केन्नाय हांव तुगेलो वटू तुका न्ही रामा सख्य कर येयलेले हांव जाल्यार आनी म्हाका कळ्ळा आम्मान मेगेले आम्मान सांगिल्ले प्रकार हांव रामसेवक जाल्यार देखून तुगेले मंत्री पदवी घेवचे पशी हांव रामाल सेवक जावन आसा जाल्यार तुका खंयच्या विशयान तो हांव सोडून घालना. तूं केन्ना म्हाका कसले करी म्हूण सांगता हांव तें पुरे करता म्हूण सांगून हनुमंत सुग्रीवा आश्वासन दिता. आतां रामचंद्र साक्षात परमात्मा म्हूण म्हणलेले सर्व ज्ञानींक गोत्त आशिल्ली विचारूची तो सर्वोत्तमू सर्वांक प्रेरकू सर्वशक्तिवंतू असल परमात्माक सहाय्य आवश्यकते असवे कितले गिजे निमगिताचे तांतूय पुराय सोण वानराल सहाय घेतवे. तो शत्रू संहार कोरकयला ताका कोणाले सहाय नाकमू. लक्ष्मी ब्रह्मू रुद्रू इत्यादी इंद्रादी देवते तागेले चरणकमलाचे धूलू मात्तर धारण करून ताजी निमती तांणी महिम पाविलीची बारी श्रेष्ठ म्हूण नांव घेतिल्लें तांणी. ब्रह्मो रुद्रो इंद्रू इत्यादी देवतेंगेले नांव आजी आमकां पुराय पाट येवका जाल्यार तांणी कसो कसो पट्टा रसाचे नेम आमकां कळका जाल्यार ताजे अनुग्रह कोणाल तांकां तांगेले वयरी रामाले. देवाल अनुग्रह नाशी कोणीय इहांतूय खंयचे एक पदवी येवचे ना नांव पावचें ना कसलें ना देवाल अनुग्रह जेवू का म्हणटना तसले परमात्माक सहाय करूंक कोणाले अगत्य आशिल्ले भक्तांक गेले सहाय ताका कसलेक म्हळ्यार मध्वाचार्य महाभारत तात्पर्य निर्णयान सांगताची यत्वाद पंकजरजः शिरसा बिभर्ति श्रीरब्जश्च गिरीशः सह लोकपालैः सर्वेश्वरस्य परमस्य हि सर्वशक्ते किं तस्य शत्रुहनने कपयः सहायाः. म्हळ्यार
परमात्मा कसा आहे कोणही नका ज्याला तागेल भक्त मस्त जन असची वय बाय म्हणतना भक्त राखून बसताच्या आम्ही देवाला सेव केदन करचे देवा कमी कशी सेव करीत कसल करीत तांगेल करीन सेव तो घेता आणि सेव घेतला री घेतील कसले दिव का ना उद्धार करतो तो या परमात्माला अवताराची लीला त्याची अवतार घेऊन येवचेची हांगा युग युगा दुखून राखून बशील भक्तांक प्रे उद्धार करून तांगेल सेव घेऊन तांकां उद्धार करचे खातीर देवान अवतार घेऊन येवचे म्हूण सांगून मध्वाचार्य तात्पर्य निर्णयान तो सांगताचे. आनी आमी मुख्य प्राणाक हनुमंताक कसं म्हणटाची जगद प्राणा नव्हे स्वामी मुख्य प्राणा ನೀನು ಜಗದ ಪ್ರಾಣ म्हणटाचे मुख्य प्राण ना अनातले जगत्यान तो प्राणा वायू ना आसतशिलो बैबे तशच्यानो सगळे जगत्याक प्राणस्वरूपी जावन आशिल्लो सर्वज्ञ जावन आशिल्लो मुख्य प्राण परमात्मा नंतर लक्ष्मी ब्रह्मदेवांक सोण वरलेल देवतेंकय गुरू तो तशच्यान ताका मुख्य प्राणा मूल गुरुवे म्हणटाचे. तशी अनुग्रहान कोणाले आंजनेयाल अनुग्रहानाची सुग्रीवाक रामाल अनुग्रह जाल्लेल म्हणीत सुग्रीवान अपेक्षा केल्ले कसले म्हळ्यार आ उद्धार जावका म्हणटना तागेले उद्धारा खातीर मुख्य प्राण आयला येवन सुग्रीवाल दूतशी तो अवतार लील करता पळयतना सुग्रीवाल अंडर आसशी दिसता निजावन सुग्रीव सूर्य जलरी हनुमंत मुख्य प्राण कक्षेंत सूर्य मुख्य प्राणा पाशी बंदा कक्षेंत असता. तशी जाल्यार हनुमंताक वाल्मिकी कसं म्हणटाची षटप्रतिशाट्यम षटबुद्धीचो म्हूण सांगून षटबुद्धीचो जाल्यार देखून षटप्रतिशाट्यम वंचकांक वंचने कोरका म्हणलेल खातीर वाली वंचकू तो कसो की एक कोणाकी ಸ್ವಲ್ಪ जनाक क्षत्रिय वेशारी दोग जनाक पेटयला ताणें मिगेल वधे खातीर आश्चापुरो म्हूण सुग्रीवान संदेह करतना ताणी प्रार्थना केल्ले प्रकार हनुमंत तोवय तशीच आईल जन राम लक्ष्मण म्हूण ताका कळ्ळी आगंतूक सुग्रीव वंचन करूं कोणकी आयल्याचें म्हूण सुग्रीव सांगता म्हणटना तांकांय हांव वंचन करूं म्हूण म्हणलेले खातीर ताणें एक भिक्षू रूप म्हळ्यार वटरूप म्हणटाचे एक ब्राह्मण रूप ताळून तो चमकलो म्हणटाचे. थंय वचून तो पटी सांगता बद सांगतो सुग्रीवालो मंत्री मागीर गुर्तू जाले नंतर सांगतो हांव सुग्रीवाल मंत्री म्हाका खंयची रुपय धारण करूं जाता. सुग्रीवान सांगिल मेगे लागी सुग्रीव प्रिय काम्यया सुग्रीवान तागेली काशी सांगिली कसं म्हळ्यार तूं वेश बदलावण करून वचून तांणी कोण म्हूण पळोवन येवंक म्हण ताचे खातीर हांव हे रूप तळवल्लो न्हिचावन हांव हनुमंत म्हळ्यार वानर म्हूण तो परिचय दिता पळय. तशीच रामू थंय रामाला एक विशेष असं कसं नाही म्हळ्यार तो साक्षात परब्रह्म ताका येद्रा येवन रब्बील कोण कसले इत्ते पुरे कळटा जाल्यार रामूय कांय कळना नातल्या बरी हनुमंताल उत्तर तागेले हाव बाब तागेले उल्लोचे नमुनो सकट पळयतना तो सामान्य न्ही कोणकी एकलो महात्मा म्हूण सांगून लक्ष्मणा तो सांगता हे प्रे अवतारा लिहिलीत न्हय आंजनेय रामचंद्राक चतुर्मुख ब्रह्मादीक सकट जनाक तो आनु मात्र न्ही म्हाकाय तो स्वामीची म्हूण कळ्ळो तागेले एक ज्ञानपूर्वक भक्तीनाची रामाले चरणार तो आस तात्पर्य निर्णयान तो आनंद तीर्थ म्हळ्यार मध्वाचार्य सांगताचे. संस्थाप्याशु हरींद्रान जानन विष्णोः गुणान अनंतान सह साक्षात ब्रह्मपिता सावित्येते नास्य पादयोः पेते म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्मादिकೈ हरींद्रान जानन विष्णू गुणान अनंतान परमात्मो पुराय जनाकय श्रेष्ठ जावन आशिल्लो तशी विष्णू गुण पुरे ताका गोत्तस म्हूण कोळणूची साक्षात ब्रह्मपिता सावित्येते यो ब्रह्माल आनु जावन आशिल्लोची म्हळ्यार ब्रह्माकय यो वैरचो मात्र न्ही म्हाका योची स्वामी म्हणून निकळ्ळा न्हू ताका तशें तागेल भक्ती ज्ञानपूर्वक भक्ती हनुमंताली तशी तो रामाल चरणार पडलो आड पडलो म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताचे. आतां आईल कसो लेखतो वालीक नाश करून सुग्रीवा सहाय कोरका म्हणून रामाले सांगच्याक तशीची कनकदास सांगताचे कसं नाही म्हळ्यार ತಾಯಿಯಪ್ಪಣೆಗೊಂಡು ಸೇವೆಗೆ ರಘುಪತಿ ರಾಯನಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಮ್ಮಾತ್ಮ ಸುಖ ಪಳೆ ಅಮ್ಮಲೆ ಸಂಗುನುಚಿ आवनी तगेले सेव करता रघुपती राय म्हळ्यार रामाल सेव करता म्हणून तो सांगून येयला खंय तो आमान सांगिल्लें न्हय तुगेल कन्नाचें कुंडल कोण पळयता तो तुगेल स्वामी तूं तागेल दासू म्हूण
रामान नव्हते सांगेल तुगेल कन्ना कसं नाही तळतळ दिसता म्हणून तांचे खातीर हनुमंतो तांगेल सेवा करचे खातीर आम्हाला सांगता की तू सांगिलो भगवंत परमात्मा म्हाका मेळ्ळा मिगेल स्वामी म्हाका मेळ्ळा म्हणून तागेल सेवा करचे वता म्हाका पणी दी म्हूण सांगून तशी परमात्माला प्रेरण कसं असं त्या प्रेरणेनची परमात्माला इच्छा कसं असं त्या कोळणू परमात्माला संकल्पाक कोळणू करता तो हनुमंत शिवाय परमात्माला संकल्पाक व्यतिरिक्त जावन सोचे खंयचे काम परमात्मा हनुमंत करना चिंतन समित करना तो तशें जावन पुरंदरदासान म्हणला हनुमना मतवे हरिय मतವು हरिय मतवे हनुमना मतವು तशें जाल्यार रे मूल गुरू मुख्य प्राणाला सेवा केली म्हणजे जाल्यार राम आमकां खंडित मेळटा म्हण तशी केलेले जन सुग्रीव आणि विभीषण हनुमंताल मुखांतर तांणी रामाले चमकले तशी वाली रावण दोग जणी हनुमंताक तांणी अपमान केले तशें जावन त्या पद्यांत तूं सांगता पळय हनुमನ ನಂಬಿದ ಸುಗ್ರೀವ ಗೆದ್ದ ಹನುಮನ ನಂಬದ ವಾಲಿಯು ಬಿದ್ದ ಹನುಮನ ನಂಬಿದ ವಿಭೀಷಣ ಗೆದ್ದ ಹನುಮನು ನಂಬಿದ ರಾವಣ ಬಿದ್ದ म्हणून सांगून तशें जावो सुग्रीवू राय जेवच्याक एक कारण मुलगुरू मुख्य प्राण रामाला ताणें सांगिल्ली देखून तशी सुग्रीवाक पट्टाभिषेक जाता कपिकुलाच्यो सुग्रीवू पट्टाभिषेक करून घेवन राय जाल्लो रामाक तो सक जाल्ला सुरवेकाची त्या पुरे रघुपती विठ्ठलदास सांगताची हनुमंताल निमित्त म्हूण सांगून तशी पुरे आमी दासांक गेले किर्तन पुरे पडलें हनुमंताल विशय पुरंदरदासान कशी बरयला विजयदास तशीची रघुपती विठ्ठलदास आनी पुरे हनुमंताल कितली सकड विशय बरयला म्हणना ताजी पशी चड स्टिपणाचार्य म्हणलेल्यान हनुमंत विलास म्हूण सांगून एक केला तंत भितरी तांणी सांगताची परमात्माला अवतारा लिहिलेक तागेले इच्छे प्रकार चलच्यो हनुमंतकय फुडें आवसून सांगिले एक विचार उडगास कोरनूची परमात्मुची राम जावन येयला म्हूण सांगून रामचंद्र ताणें गुर्तिसिले म्हूण सांगून सर्व दास सर्व भक्त सांगताची हें शास्त्रीयची शास्त्रांत असूचे विचार आंजनेय स्वामी तवय अवतार कोरनू आयलो ते अवतारूय परमात्माल मताक अनुगुण जावन आशिल्लो तशी आतां हें एक आमकां लोकशिक्षण दिता ही ताका म्हळ्यार म्हणटाचे आमी जननी मने ಮೊದಲ पाठशाले जननी ताने ಮೊದಲ गुरू म्हूण आवसू चेडवांक सुरवेची गुरू म्हणटना आवसून नव तांकां पुरे शिकोवचें तशीची अंजना देवी हनुमंताक ती पुरा विशय सुरवेक सांगून आसता तूं खंयच्या कार्या खातीर येयला कशा खातीर येयला कोण देव तशी आतां कालांत तूं आवसून ह्या पळय चेडवा सांगचें मस्त अगत्य आसा म्हणटाची म्हणटात न्ही आमी पळयताची आवसूनची ती दुका जाल्यार आजी काली आम्माक ती दुच्या पुरसत ना कामां वचून आसता आयली नंतर तांगेलें शिकवण कसलें हे इतलें पळयतना पाप तिगेले दीस जावन वता तशें जावन चेडवां बालया दुखून एक चांग शिक्षण मेळना ना तिल देखून चेडवांक चांग शिक्षण म्हळ्यार कसं तांकां देव म्हळ्यार कसं म्हणून शिकोवका शिक्षण मेळना नातल्यार पळय आतां जेवचें युवा समाज कशी म्हूण सांगून पुरो जनाक तस तशें जाल्यार ह्या युवा समाज समजोवंक आयला तांकां बालयान तूं परमात्माल विशय कळून सुका आवसून सांगता ते चेडवांक देवाल विशयू देव म्हळ्यार कसं न्ही तागेले गूण कसं न्ही तागेलें ऐश्वर्य कसं न्ही तागेलें औदार्य कसं न्ही तागेलें महिम कसं न्ही देवाक प्रिती जावका जाल्यार आमगेले वयर आमी कसलें काम कोरका हें पुरें आवसून शिकोवन दिवका येद्दोळ ते आमी पळयता पळय जगत्यांत कितली की महापुरुश आसाची विवेकानंद शंकराचार्य गे समर्थ रामदासो असले कितली की सकड आमी आयकताची छत्रपती शिवाजी पळय तांणी पुरे जन मात्र भक्तची शंकराचार्य संन्यासी जाले नंतर सर्व माय सोडका म्हणजे जाल्यार आवसूल अंत्य संस्काराक तीन म्हणूस तूं संन्यास जेवच्या वता पळय जाल्यार म्हगेले अंतिम संस्कार करून आजत न्हू तुका जाल्यार म्हगेले एक अंतिम संस्कार करता म्हण तूं उत्तर दिल्यार तुका संन्यास जेवचें सोडता म्हणटना तो उत्तर दिता उत्तरा प्रकार अंतिम संस्कार करचे आसता ताणें म्हूण काणीन येता समर्थ रामदासूय तशीची सर्वसंग परित्याग केल्ले नंतर स्वयं रामदर्शनय तांकां मेळ्ळा जाल्यार तांगेले आवसूक पळोवच्या येवची मात्र न्ही आवसूकय रामाल दर्शन मेळचें तशी करतात तांणी शिवाजी तशीची जिजाबाईन सांगील तशी ऐकत आशिल्लो
खंयची युद्ध वचूं का जाल्यार आवसुले सांगून आवसुले निमगून आवसून सांगील तशी मागीर रामदास समर्थ रामदास तागेल गुरू तांगेल्या विनिमय करून विचार विनिमय करून मागीर युद्धा वची ताणें. तशीची छत्रपती शिवाजी विशींचो स्वामी विवेकानंद तोय तशीची तागेल्या अम्मान ताका सर्व पुराय वीरपुरुषांगेले काणी देवाल काणी रामचंद्राल काणी हनुमंताल काणी पुराय सानासतना अम्मान सांगेले सर्व. अशी एक काणी आसा नेपोलियन म्हूण म्हळेलो सार्वभौमू सम्राटू म्हणटाची नेपोलियन पुरोजना गोत्तस हिस्ट्री शिकतना नेपोलियनाल काण येता सगळे जगत्याचो चक्रवर्ती जातकय सगळे जगत गेलवत तो तसले नेपोलियनाले कोण की सांगते महापुरुष म्हळ्यार कोण जगत्याचो म्हण कुडले म्हणटा मिगेल अम्मा म्हणटा तो कसले आलोचना करना. तशी विवेकानंदाल विशयी सांगला हांवें तागेल विशयी एक काण आसा विवेकानंदाले बूक वाजिल्ले जना पुरोजना गोत्तसच्या पुरो सानासतना केन्नाय तागेल्या अम्मान तीण खंयी प्रवचनां वतनाय ताका व्हरचें एक पण रामायण प्रवचन जाता नित्यची ती वर्त कयता आयकू काम थंय हनुमंताल काण येता तो भारी महाबली ब्रह्मचारी रामभक्तो लंकेक उड्डून चमकललो हे पळय जातना ताका बारी आश्चर्य जाता सानू तो प्रवचन जाल्लें वचून त्या प्रवचनकारा लागीं निमगीत खंय तो हनुमंताल काणी तुमी सांगिल्लो न्हू तो खंय आसा तो चिरंजीवी म्हणून तुमी म्हणला न्हय म्हाका ताका एक पण पळोवंक तो खंय मेळटा म्हूण म्हणटा तांणी अशी परडीक तो खंय तो वानर न्हय तो खंय केळ्यां तोट आसा थंय वचून बसता म्हूण तो प्रवचन जाल्ले नंतर हांव सोले सांगता की हांव आतां येता तूं वच घर कडेन म्हूण कितले वेळ जाल्यार यो येना खंय चमकला म्हूण पळयला कडेरी केळीचे रानां चमकला तो केळी तोटाक थंय इत्याक हनुमंता राखून बशिल्लो वचून हनुमंत कितले वेळ जाल्यार येना म्हणटना काळोख जाल्लो आवसो सोदून येयली रडतर आवसो ओटयली की भुवनेश्वरी तागेला अम्मा ती निमगेली की कसो तुका भंय जाल्वे कसो खातीर तूं रडलो तूं एकलो म्हूण भंय जाल्वे तूं कसो जाल्यार रानां तोटा थंय केळी तोटा चमकलो सकाळ म्हणटना तो म्हणला की तुमी व्हड्ड पुरे जन पट्टी मारताची पांय दुखून हांव त्या प्रवचनाकाराल प्रवचन आयकुच्याक येना म्हूण म्हणटके इत्याक म्हूण म्हणटके तो पट्ट्यो मारता कसो पट्टी मारला ताणें म्हूण म्हणटाना ती म्हणटकी तो म्हणटकी हांव काल तागेल्या निमगेलेलो न्हय हनुमंत खंय मेळटा आमकां म्हूण ताणें केळ्या तोटा बस थंय मेळटा म्हूण हांव सकाळ दुखून सांजे थंय पळयला आयला हनुमंत तूं येयी न्ही म्हूण म्हणटना आवसू तागेलेक श्रद्धा परमात्माला वयरची देवाला वयरची तशीच हनुमंताला वयरची ते एक भक्ती श्रद्धा पळोवन हांव बारी संतोश जातकी ती समाधान सांगता की प्रवचनकारान कसले पट्टी सांगन याना हनुमंतान केन्नाय केळ्या तोटान तूं वचचें वय केन्नाय ताका राम एक न्हय एक काम सांगता हांव तुका सांगलां न्हू हनुमंतान आसूचे रामा कार्या खातीर म्हणून आजी ताका खंय कामां पेटयला की कितली दूर पेटयला की रामान ताणें वचुका न्हय म्हूण म्हणटना तसले पांय तूं वचून नित्या बैस थंय हांव नाका म्हूण म्हणा जाल्यार हनुमंत मेळटा की ना म्हूण म्हणलेले विशयान तो म्हाका धैर्य सांगूं जायना कित्याक म्हळ्यार सदा रामा कार्य प्रवृत्त तो रामान ताका घडी एक काम सांगलें ताणें तें करचें की नरेंद्र थंय येवन म्हाका राखून बसला म्हूण येवचें म्हूण तिणें चेडूं समाधान सांगचे रितीरी सांगलें. तशी तागेले विवेकानंदाल काणी सानासतनाची पळोवचें गेल्यार मस्त ताका आवसून बापसून एक पंत सांगूस की तूं ओड जात्रा कसो करता बापसून चंद एक गोड्या गाडीर वचचें तो वकील न्हू तो सुप्रीम कोर्टाचो हायकोर्टा वकील जावन आशिल्लो तो ताणें केन्नाय ताका एक सारोट म्हणची ताका गोड्या गाड येता सकाळीं आपण वरक बारीचें दी ताजेर बसून टुकू टुकू करून वता नरेंद्रा बारीक उश्चेवचकी आनी तें गोडो अशी तशी वचना अशी तें सारतीन गोडो दावंडायतल्यान बारीचें दुखून दावंडाचें पडून ताका बारीक उश्चेवची तेदना तेंच्या मनांत चेडवांक तशी न्हू सानासतना तूं कसो जाता म्हळ्यार लोखंडा काम करतलो जेन्ना पळयलें लोखंडा काम करतलो जाता म्हणून चंद फर्निचरांनी करतलो आचार्य पळयल्यार हांव तशी जाता हांव ड्रायव्हर जाता हांव विमाना पायलट जाता अशी पळय सांगचें डॉक्टराल वयर तांगेलें इम्प्रेशन आसल्यार डॉक्टर जाता इंजिनियर जाता चेडवालो अभ्यास तो तशी नरेंद्र ताका ल्हान निमगीत की नरेंद्रा तूं ओड जात्रा कसो जाता ना म्हूण तो सांगता की हांव गोडे गाडे दामडयतलो जाता म्हूण बापसो कोपेत खंय समभिश्टयत खंय तो हांव हे धवळ वकील तूं गोडे गाडे दामडयतलो कसो जेवचें म्हूण तेदना बापसून बिश्टाईल पळोवन नरेंद्र जोर रडता सान तो तेदना हांव सो ताका समाधान करता आपयता ताका देबाल कुडा व्हरता थंय पार्थसारथी म्हळ्यार
एक कुरुक्षेत्र मैदानांतू गाडी येरी म्हळ्यार रथ हारी देवान बसचे अर्जुनान तो बसचे तसल एक फोटो तांगेले देवा कुडा आसा ते दाखयता आनी म्हणटा तूं गोडे गाडी धांवडयत म्हळ्यार न्हू कांय चुकिना जाल्यार पळय तूं कशी खंयची गाडी धांवडयतली जावका म्हळ्यार हांगा पळय कृष्ण परमात्मा गोडे गाडी धांवडयतरच अर्जुन बैसला आनी कृष्णा परमात्माला काणी तुका सांगला दुश्टांक संहार करून शिश्टां रक्षण करचें तो आयिलो म्हण त्याची कृष्णान भगवद्गीता सांगिल्लें तुका हांव केन्नाय शिकयता पळय तशी तूं कृष्णाल महिमा तागेले गीता जगत्या पुरे सांगच्यो तसले जावका आमगेले देशू धर्मू संस्कारू सकड मुखार व्हरचे रथाक तूं सारथी जावका जैतवे म्हण म्हणटकी जायत म्हणटकी ते चेडूं पळय आमी जाल्यार बैसरे तुका दुसरें काम ना गोड्या गाडी धांवडयत खंय न्हू तो बसचे न्हू ते कडेन बापसून बिश्टाय लाय जाल्ले बिश्टायलेले तुका बास येना तुका आमी पळय सांगलें रे अन्नाल 2 पेट्ट पडल्यार बास येवचें केन्ना पडलें गोड्या गाडी धांवडयता कार सोडता सकड म्हणटा तुका विंगड कसलें काम ना सांबुळडची नाका ओडचे तरी तशी पुरे उलयता आशिल्लीची जाल्यार तीन कितले चंद करून ताका संस्कार दिल्लो पळय त्याच खातीर न्हय मात्र देवो भव म्हण म्हणचें तशी हांगा एक महामाती ती कोण अंजना देवी तिणें सान आसतना दुखून आंजनेयाक ते अवतार महिमा रामू म्हळ्यार रामू जावन येता तिका देवाल विशयी पुरे गोत आशिल्लें मस्त काणी तिणें देवाल विशयी अवतार कसले घेवन येवचे तागेलें रूप घेवन येतना कशी रूप नरसिंहावतार हें तें पुरे सांगून ते पुरे बुडगास आसता का आनी राम कशें आसतलो म्हळ्यार लेख तिणें कल्पन दिल्लेलें म्हूण सांगून सांगताची न्ही जावन हें शास्त्रीयची जाल्यार ते स्मरण दवरून ताणें म्हगेल्या अम्मान सांगिल्लें देव योच म्हगेलो स्वामी आमगेलें काम करता म्हूण गुर्तू धरलेलो व्हड न्हू ताणें तशी आतां हनुमंत म्हळ्यार देह घेवन येतरी ज्ञान जाल्लेलें म्हूण आमी लेखूनच तो सर्वज्ञ तो वेद कळ्ळलो तशी सकल लोकाक नारायणूची देव म्हूण गोत आशिल्लो तशी रामचंद्रूची नारायण म्हूण ताका कळ्ळेलें देखून तो रामचरणाक शरणार पडलेलो हें पुरे मध्वाचार्य तात्पुरे निर्णयान तूं सांगताची आनी सुग्रीवाल दूत जावन आयिल्लो न्हू तो दूत लक्षण कशी आसुका ते ताणें दाखयलें पळय दूतान कशें आसुका कशी उरलो का कसलो कोरका ते पुरे ताणें दाखयलां विप्र रूप घेवन येयला खंय तो द्यूताक केन्नाय राजसंबंध देवूत करचे जाल्यार विप्रोची ब्राह्मणू श्रेष्ठ म्हूण सांगून शास्त्रकार सांगताची तो दूत कशें आसुका भक्तो गुणी शुची दक्ष प्रगल्भो अव्यसनी क्षमी ब्राह्मण परमर्मज्ञो दूत स्यान् प्रतिभावान रायाल दूत जावन वतलो भगवत भक्त जावका खंय सद्गुणाचो जावका खंय अंतर्बाह्य शुद्ध जावका खंय भारी तीक्ष्णमती जावका उलोवच्यांतूय भारी निपूण आसका खंयचे दुर्गुण नातील जावका सर्वांक क्षम करतलो दोन तूं शत्रुले परममर्मज्ञ म्हण शत्रुले राजकीय षड्यंत्र तांगेल तोंड तांगेल हावभाव तांगेल चलन वलन समची गमन दवरून पळोवन तांगेल नेक्स्ट मुवमेंट कशें आसता कसं करतात आनी कसं आलोचना करताची सर्व कळका तशें जावन वाल्मिकीन हनुमंताक शटबुद्धी म्हळ्यार वंचन बुद्धी जाल्यार हनुमंत वंचक वे म्हळ्यार असल वंचने बुद्धी पुरय तांगेली हागेल मनांत येवका जाल्यार हागेलांतूय शाट्य आसूका जाता कोणाकय बाद दिवची शाट्य न्हय तशी आनी द्विज विप्र ब्राह्मण म्हळ्यार पुरे एकाची जाल्यार आमी लेखचे एकाची म्हूण जाल्यार हांगा विप्र रुपार येयलो तो म्हूण म्हळ्यार द्विज म्हळ्यार उपनयन जातलो म्हूण विप्र म्हणून सर्व शास्त्र कळलेले पंडिताकय सांगताची ब्राह्मण म्हणजे कोणाक म्हूण म्हळ्यार जन्नू घाल्लो मात्र म्हणणे ब्रह्मज्ञान पाविलो ब्राह्मण तशी
ब्राह्मण म्हूण म्हळ्यार ब्रह्मज्ञान पाविलो, परब्रह्म म्हळ्यार कसं म्हणून कळ्ळलो, ब्रह्मू विंगडू ताणें सृश्टी केलें जगत्यूय विंगड भेद आसा म्हणून कळ्ळलो. तशी परमात्मानाची केल्लेलें जगत हें हांगाशील सर्वय परमात्माल अधीन ब्रह्म मात्र म्हळ्यार परब्रह्म मात्र स्वतंत्र जावन आसुचो, आमी पुरय अस्वतंत्र म्हणून कळ्ळेल्याक ब्राह्मण म्हणचे. आनीक कसं म्हळ्यार ब्राह्मणाक प्राणायाम साधन करून गोत्तो सुख ताका संध्यावंदन करतना मागीर. तशीची आनी कशी म्हळ्यार मुलाधारांतू कुंडलिनी चक्रस योगाभ्यास करून ते कुंडलिनी उर्ध्वमुख करून हृदय प्रदेश येतना ते तंतू नाद म्हणटाची प्रणव मंत्र म्हणटाची ते अनुभव कोरका. मुलाधार, मणिपूर, स्वादिष्टान, अनाहुत, अनाहुत हृदय, अनाहुत चक्र हृदय प्रदेशांत आसुचे. थंय दुखून विशुद्धा चक्र ते गळ्यांत आसुचे, अज्ञाचक्र भुवे मध्ये आसुचे, कडेर मेळचें कसं न्ही म्हळ्यार सहस्रार चक्र. इतले मुलाधार, मणिपूर, स्वादिष्टान, अनाहत, विशुद्ध आज्ञा हें स चक्र क्रमशः कोण पास जाला की वयर चडला की चक्रा दुखून चक्राक कडेर म्हणटना तें सहस्रार चक्रा दुखून तो चंद्रमंडला वचून पावतके थंय अमृत पिल्लेलो अनुभव ताका जाता म्हणून. तशी कोण अमृत पिवचे अनुभव करता तो ब्राह्मण म्हणून सांगून एक विवरण आसा. जाल्यार कसले जेवो मस्त उडकास दवरू जाय ननतले आमी ಪುರಂದರದಾಸಲ್ ಕೀರ್ತನೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನೆಂದರೆ ಬ್ರಹ್ಮ ತಿಳಿದನೀಗ ಬ್ರಾಹ್ಮಣನೋ म्हणून सांगून त्यांनी म्हणलेलं असं. ब्रह्माक ब्रह्म म्हळ्यार परब्रह्म हांगा चतुर्मुख ब्रह्मनी परब्रह्माक कोण साक्षात्कार करून घेतला तो निजावन ब्राह्मण म्हूण सांगून. तशी हांगा वाल्मिकी महर्षी रामायणान तो आंजनेय भिक्षुरूप धारण करून येयला म्हणून म्हणटा. हे विशयांत पैच दिसाक आमी मुखारसून पळोवया. काणी मुखार सुया. पायच्या दिसाक आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.